सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। तर बघा, आपली तुळजाभवानी आईचा मानसन्मान कसा करावा किंवा तुमची जी कुलदेवी आहे त्या देवीचा मानसन्मान कसा करावा। आपण मानसन्मान करत असतो कुलदेवीला जाताना तुम्हाला 11 अलंकार जे असतात ते अर्पण करायचे असतात। आपण जाताना म्हणजेच काय, कुलदेवीला जाताना किंवा आपल्या घरात जर आपण ओटी भरत असणार तर ओटी भरत असताना 11 अलंकार आपल्याला ठेवायचे असतात। तर आज जे 11 अलंकार आहेत त्यांची नावं मी इथे सांगणार आहेत, नक्कीच जाणून घ्या। तर सेपरेट हा व्हिडिओ मी यासाठी बनवत आहे की बऱ्याच महिलांना कळत नाही, म्हणून हा व्हिडिओ सेपरेट करत आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, पहिला अलंकार म्हणजेच काय, तर हिरवी साडी, एक खण आणि बघा 11 हिरव्या बांगड्या। आता जी साडी असते ती नऊवारी असली तर अतिउत्तम। साडी घेताना काठापदराची घ्या, रेशीमची किंवा कॉटनची असते बघा, त्या पद्धतीने तुम्ही साडी घेऊ शकता ताईला। दुसरं म्हणजेच काय, तर मंगळसूत्र, जोडवे किंवा विरोधे बोलतात बघा, जोडवे विरोधे कोणी बोलतात, ते सोन्याचे नसेल तरी चालेल। फक्त तुम्हाला काय सांगते, यथेच्छ म्हणजे बघा चांदीचे चालतात किंवा आयते मिळतात, ते सुद्धा तुम्ही अर्पण केले। मंगळसूत्र आणि विरोधे चांदीचे सोन्याचे नसले तरी चालतील, आयते का असेना पण ते आपल्याला ओटीमध्ये ठेवायचे असतात। हा दुसरा अलंकार। आता तिसरा अलंकार म्हणजे काय, तर हळदी कुंकू। हळदी कुंकू हे 50-50 ग्रॅम आपल्याला पुड्या छोट्या छोट्या का असेत ना आपल्याला ओटीमध्ये ठेवायचे आहेत। आपल्या घरून ते न्यायचं आहे, तिथे भलेही मिळतं दुकानात, पण आपल्या घरचं हळदी कुंकू असणं खूप महत्त्वाचं असतं। चौथी गोष्ट म्हणजे काय, गुलाल आणि शेंदूर हे सुद्धा तुम्हाला 50-50 ग्रॅम घ्यायचे आहेत। पाचवी वस्तू म्हणजेच काय, हार आणि वेणी किंवा मग गजरा, या पद्धतीने तुम्ही घ्या। वेणी किंवा गजरा दोघींपैकी एक घेतलं तरी सुद्धा चालेल, हार तुम्ही घ्यायचा आहे। आणि पुढची वस्तू, सहावी वस्तू म्हणजेच काय, ओटीचा सामानच असतो। विडा, दक्षिणा, खण, नारळ हे जे असतात, म्हणजे बघा छोटी पुडी मिळते बघा, आपल्याला ओटीची सामान असतं, त्यामध्ये छोट्या बांगड्या असतात, त्या गोष्टी असतात, तो तुम्ही घेऊ शकतात। विडा म्हणजेच काय, आपल्याला तांबूल जो असतो तो, आणि दक्षिणा यथाशक्ती तुम्हाला ठेवायची आहे, 11 रुपये, 101 रुपये या पद्धतीने तुम्ही ठेवा। खण असेल, श्रीफळ, नारळ पण आपल्याला ठेवायचा आहे। सातवी वस्तू म्हणजेच काय, तर खेळणा पाळणा। खेळणा पाळणा हा आपल्याला आपल्या घरी सुतारकडे बनवून मिळत असतो, लाकडी। जर नाही मिळाला ना तुम्हाला, बघा तुम्ही देवीच्या मंदिरात तिथे जाता, तिथे मिळेल, तर तिथे तपास करा, तिथे नक्कीच मिळतो। आणि तो सुद्धा तुम्ही 11 अलंकारमध्ये ठेवा। कारण का, तर आपल्या येणाऱ्या पिढीला हा त्रास नको, संततीचा त्रास नको, आपल्या घरात संतती नांदावी यासाठी आपल्याला खेळणा पाळणा हा ठेवायचा असतो आईच्या ओटीमध्ये। आठवी वस्तू म्हणजेच काय, पंचखाद्य। पंचखाद्यामध्ये खारी, खोबरे, खसखस, किसमिस, खडीसाखर आणि सर्व ज्या वस्तू असतात ह्या 50-50 ग्रॅम घेऊ शकतात। बदाम, काजू ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील ह्या तुम्हाला पंचखाद्य म्हणजे 5 खाद्य घ्यायचे आहेत। आता पुढची वस्तू म्हणजेच काय बघा, होमपुडा। होम जो असतो, होमपुडा सुद्धा आपल्याला ओटीमध्ये एक सेपरेट ठेवायचा आहे। 10वी वस्तू म्हणजेच काय, पुरण वरणाचा नैवेद्य। आता आपण देवी आईला, कुलदेवीला जेव्हा आपण जात असतो, आता घरी आपण नवरात्रीमध्ये ओटी भरतो तेव्हा आरती लावतोच आईची पुरणाची, बरोबर, पण जेव्हा पण देवीला आपण जातो ना तेव्हा पुरण असतं ना, थोडं आपण आपल्या घरून बनवून घेऊन जा, म्हणजे तिथे थापून आपल्याला आरती लावता येते। या पद्धतीने करा। वरणाचा तर नाही, पण पुरणाचा नक्कीच आपण दिवे आपल्या घरून बनवता येतील एवढं पुरण आपण घेऊन जायचं आहे, तो नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर शेवटचं आणि 11वं म्हणजेच काय, 5 प्रकारचे फळं। 5 प्रकारची फळं म्हणजे 5 फळं, एक फळं असले कुठलेही चालतील। या पद्धतीने तुम्हाला सांगेल, हे 11 अलंकार जे असतात आपल्या कुलस्वामिनीच्या ओटीमध्ये येत असतात। नक्कीच हे अलंकार ठेवून आपण जेव्हा ओटी भरत असतो तेव्हा कुलस्वामिनी ह्या प्रसन्न होत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात। जाताना जर तुम्ही कुलदेवीला जात आहे तर जाताना सोबत तुमच्या घरातील कुलदेवीचा टाक जो असतो, आता टाक आपल्याला देवीच्या भेटीला न्यायचा आहे आणि देवभेट घडवून आणायची आहे, जेणेकरून सूक्ष्म रूपात देवी आईचा कृपाशीर्वाद त्या टाकामध्ये येत असतो भेट घडवून आणल्यानंतर। या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। या पद्धतीने तुम्ही देवी आईच्या दर्शनाला जाऊ शकतात आणि हे 11 अलंकार सुद्धा आपण चढवू शकतात। हे 11 अलंकार वर्षातून एक वेळा, नाही वर्षातून जमलं तर 3 वर्षात एक वेळा कसेना ओटी नक्कीच आपण देवी भगवतीची भरून यायची आहे। ही ओटी मुख्य स्थानावर जाऊनच भरायची आहे। चला मग, सांगितलेली सेवा नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि तीच विराम घेते। श्री स्वामी समर्थ।